आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची आणि वीरांची भूमी मानली जाते। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि जगाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज असे अनेक संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले। आपल्याला जीवन जगण्यासाठी अनेक अभंग आणि गाथा त्यांनी देऊन गेले। देवापर्यंत पोचायचं असेल तर संतांपर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे, त्यानंतरच आपण देवापर्यंत पोचू शकतो। संत आणि देव हे एक अतूट प्रकारचं नातं आहे आणि संतांचा भक्तीची ताकद किती आहे ते मी आपल्याला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। संत नामदेव महाराजांचं कीर्तन एकदा एक मंदिराबाहेर चालू असतं। काही उच्चवर्णीय लोक संत नामदेव महाराजांना हलक्या जातीचे असल्यामुळे तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही असे आडवत होते। दर्शन घ्यायचं सोडा, पण त्यांना मंदिरातही जाऊ देत नव्हते। त्यावेळी संत नामदेव महाराजांनी आपले कीर्तन मंदिराच्या पाठीमागे चालू केलं। मंदिराच्या पाठीमागे नामदेव महाराजांनी आपलं कीर्तन चालू केलं। देवाला कीर्तनचा आवाज आला तर मित्रांनो विचार करा की देवालाही कीर्तन आवडत होतं, तेही आपले देवादिदेव महादेव। संत नामदेव महाराज हे महादेवांचे देखील भक्त होते। त्यावेळेस महादेवांनी आपल्या मंदिराची दिशा पूर्वेकडून मंदिराचे दोन पश्चिमेला केले। लोक सगळे आश्चर्य झाले। देवापुढे कोणतेही जात धर्म नसते, देव हा फक्त भक्तीचा भुकेलेला आहे। आणि मित्रांनो, ते मंदिर म्हणजे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग। औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग हे 8वे ज्योतिर्लिंग आहे। हे मंदिर महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील असून नांदेडपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। औंढा नागनाथ मंदिर हे 5000 वर्ष जुने आहे आणि औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंगापैकी 8व्या नंबरला येते। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।